गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद स्वामी महाराज की विनायक वर्णन येषां चरण सान्निध्य जीवामुक्ता भवन्ति साखरं शिष्टं ज्ञानदान कराय विनायकं गुरुवन्दे भगवन्ते ज्ञान प्रताप वचनामृत अद्वैत भाव पुटतां बुद्धि रहस्य ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण श्री रंगनाथ गुरु आत्मास्तु तुभ्यं। जो सुख नित्य प्रकाश विभु नाम रूपाल मती न लखे जी मती लखे सोमय शुद्ध अपार अगदी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधी रवि चंदा वरुण यम शक्ती धनेश गणेश जा कृपालु सर्वज्ञ को हिय धारत मुनि ध्यान ताको होत उपाधि ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जग जिहि लही सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। कर्म उपासना से ज्ञान की रक्षा होवे नहीं। पूर्वजों कहा ज्ञान की रक्षा के निमित्त कर्म उपासना करे। जैसे जल से उत्पन्न हुआ जो वृक्ष ताकि जल से रक्षा होवे है, जो जल का संबंध नहीं होवे तो वृद्ध वृक्ष भी सूख जावे है। तैसे कर्म उपासना से उत्पन्न हुआ जो ज्ञान ताकि कर्म उपासना से रक्षा होवे है। जो ज्ञानी कर्म उपासना नहीं करे तो अंतकरण मलिन और चंचल फेरी हो जावेगा। ता मलिन और चंचल अंतकरण में सूखी भूमि में वृक्ष की न्यायी उत्पन्न हुआ ज्ञान भी नष्ट हो जावेगा। याते ज्ञानवान भी कर्म उपासना करे सो बने नहीं। विषय असा मागचा थोडीशी दिशा दाखवतो। एक पुणे अग्रदेव नावाचा साऱ्यात त्याला स्वप्नामध्ये गुरु भेटले। गुरुने त्यांनी 3 प्रश्न विचारले, मी कोण, जगाचं कारण काय, मोक्ष साधन काय, असे 3 प्रश्न विचारले। संपूर्ण मला विषय नाही सांगायचा, वेळ नाही। मी कोण या प्रश्नाचं उत्तर त्यांनी सच्चिदानंद आहे दिलं उत्तर। अन्य शास्त्राचं खंडन करून जगाचा करता कोणता तो ईश्वर आहे, तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र आहे आणि जीव अल्पज्ञ अल्पशक्तिवान आणि स्वतंत्र आहे याचा विचार जगाचं कारण काय याचं सांगून गेले। आता मोक्ष साधन काय आहे? मोक्ष म्हणजे याचा अर्थ सोप्या भाषेत गुरुजींनी सांगा मोकळं। आणि मोकळं जे असतं की ज्याचा देशाने काळाने परिच्छेद होत नाही, वस्तूने परिच्छेद होत नाही, त्याला मोकळं म्हणतात, व्यापक म्हणावं। व्यापकाला बंध नाही का? सगळ्या भूताला मर्यादा आहे, 4 भूताला। पण आकाशाची मर्यादा सांगा, पृथ्वीची मर्यादा आहे, पृथ्वीला चतुर्षमा आहे, तसंच जलाचा एक मर्यादा आहे, सप्त समुद्रच आहेत ना, पाण्याची मर्यादा आहे, अग्नीला मर्यादा आहे, आणखीन कोणाला? वायूला मर्यादा। वायू कोंडले जातो,
पण आकाश कोणलं जात आहे का त्याची घडी केल्या जाते का आकाश काही. मग आकाश हे व्यापक आहे. व्यापकामध्ये व्यवहार आहे का. सापेक्षित विषय सांगू लागलो मी. निरापेक्ष विषय पुढे सांगायचं मला. आकाश शब्दाचा व्यवहार नाही. आकाश निरावयवी आहे. स्वावयवी वस्तूच्या ठिकाणी व्यवहार असतो. निरावयवी आकाश आहे. त्याच्या पलीकडे तो इतका सूक्ष्म आहे की शब्दाचा विषय नाही आणि व्यापक आहे. त्याला देशांनी काळांनी पदार्थांनी नाश होत म्हणून ते नित्य आहे असं त्याचा विचार सांगितलं. असं हे सांगत बसलो तरी वेळ जाईल. फक्त तिसरं प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यामध्ये ज्ञानाने मोक्ष होतो हा सिद्धांत आहे. पहिले चोळ सांगितलं की वाचून ज्ञाने विने की उपाय करशील जितके. ज्ञान या शब्दाचा अर्थ गुरूंच्या भाषामध्ये जर का तुम्हाला कळायचं असेल तर स्वची ओळख. ज्ञान या शब्दाचा अर्थ अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने स्वची ओळख. हो आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण हे जर कळलं तर ज्ञान आहे. आणि मी जर नाही कळलं मग सगळं सात्विक गुणाचा आंधळ सत्व गुणाचा व्यवहार आहे. द्या सोडून विषयाच्या संबंधाने कर्म उपासना ज्ञान हे मोक्ष साधन आहे असं त्यांचं म्हणणं होतं. पण कर्म उपासना मोक्ष साधन नाही. कर्म उपासनेनं फक्त अंतःकरण शुद्ध होतं आणि स्थिर होतं. कर्म या शब्दाचा अर्थ भक्तीचं कर्म वेगळं, वर्णाश्रमाचं कर्म वेगळं, मानव देहाचं कर्म वेगळं. मानव देहाच्या कर्माने मानव जर वागला तर त्याचं स्वपाला भंग होत आहे. त्याचं शरीर आरोग्य राहतं, त्याची बुद्धी तरतरीत राहते, त्याच्या शक्ती राहते मानव या धर्माने वागला तर. आणि कोणाच्या धर्माने जर वागला, ज्याचे धर्माने जर वागला तर ते पवित्र राहत आहे. आणि भक्तीप्रमाणे जर वागला तर अंतःकरणही पवित्र राहत आहे आणि स्थूलदेहही पवित्र राहतो. पवित्र या शब्दाचा अर्थ हलके विचार नसतं. हलके विचार म्हणजे काय. त्याच्यापेक्षा तुम्ही म्हणून हलके विचार म्हणजे काय. फक्त गुरूंच्या भाषेत सांगू का. गुरूंच्या भाषेत सांगतो. ज्याला विलास आणि हव्यास ही पापाचं लक्षण आहे कळत असलं तर. विलास आणि हव्यास हे अधोगतीचे साधन असं अपवित्र आहे. आता याच्यापेक्षा मला खाली सांगता येईल पण मी इथं थांबतो. माणसाने माणुसकीसारखं तरी वागावं द्या सोडून. त्याच्या पुढे देहाच्या धर्माने आश्रमाच्या धर्माने वागावं लागतं. काय कर्मशास्त्र सांगणे उपयोगच होत नाही सध्या. न उपयोग होतो काही लोक. कारण तत्वे म्हणजे दैवत ना. तप म्हणजे शास्त्राने सांगितलेल्या नियमाने वागणं थोडक्यामध्ये. मग आपण भक्तिप्रेम नामजप करावा, ध्यान करावा, तीर्थव्रत करावा, अध्ययन करावं म्हणजे वाचन करावं, साधू संतांची सेवा करावी, देवपूजा करावी, याला कर्म म्हणावं. याने काय होतं. स्वतःच्या उद्धाराकरता हे जर कर्म केलं तर अंतःकरण पवित्र होतं, निर्मळ होतं. म्हणजे संसाराची इच्छा राहत नाही. जोपर्यंत संसाराची इच्छा आहे ना, प्रपंच नीट होण्याची इच्छा आहे तोपर्यंत माणूस अनाधिकारी आहे. परमार्थ केला तर अनाधिकारी. परमार्थ करतो हित वेगळा ना. हो परमार्थ हे सगळे लोक करतात पण आंधळी लोक आहेत. कारण हे तर वेगळं. प्रपंच नीट झाला पाहिजे आणि प्रपंच काही नीट होत नाही. तुम्ही ईश्वरावर भार जरी घातला, ईश्वर जज आहे. माऊली शिवाय आहेत सांगू ना थोडं. अगा रोग काय रोग आवडी दळी रोगाला रोग आवडतो का. गरीबी माणसाला दरिद्री माणसाला दरिद्री आवडते का. किती श्रीमंत आहेत. इच्छा कशी आहे. श्रीमंत किती आहेत का. तुझ्या कर्माने ईश्वराने तुला त्या नियमात ठेवलं म्हणून ईश्वराच्या नियमातून कोणाला बाजूला सरकता येत नाही. हो आणि ईश्वराच्या नावाच्या बाजूला सरकणं आवश्यकच आहे.
हो का ईश्वराने तुझ्या कर्मानुसार तुला त्या गणितात ठेवलं. म्हणून माणसाने मानसिकतेसारखं देवपूजा करावी, जप करावं, ध्यान करावं, व्रत करावं, एकादशी करावी, चतुर्थी करावी, सोमवार करावं, असं करायला कर्म म्हणावं. आणि ते बी भगवत प्राप्ती करता करावं. माझा प्रपंच नीट व्हावा म्हणून करू नये. आणि हे पांढरपेशे हेच करतात फक्त. पाणी पेत नाही आणि पांढरपेशे लोक. त्यात आला ब्राह्मण, मारोडी, कुमटी, भटजी सगळ्या येतात. पाणी पेत नाही. इतके कडे करतात फक्त प्रपंच नीट व्हावं. आणि प्रपंच नीट होतच नाही. त्याला ज्या सोना विषय भगवंताचं ध्यान करा. ज्याला भगवंत आवडेल, ज्याच्या कोणाला गणपती आवडेल, कोणाला विष्णू आवडेल, कोणाला महादेव आवडेल, कोणाला आत्मा शक्ती तेच. आमचे गुरु आईसाहेब म्हणावं त्याला. आता त्याचे काल होऊन गेलं ते आईसाहेबांचा विषय. त्याला आईसाहेब म्हणत जावं त्याला. आईसाहेबांना कोणाला आवडतंय, कोणाला दत्त आवडते त्याचं. पण कोणत्या आवडीचं, पण ते देव ध्यानात यावं. ज्ञानदेवा ध्यानेंद्र रामकृष्ण आपलं काय कोण असतं. देव ध्यानात असतं. आणि देव ध्यानात जर असलं तर ध्यानी ध्याता पंढराय म्हणा असं एक वाटते का. भगवान जर ध्यानात आला तर मन असं चंचल होतच नाही, वायूसारखं राहतच नाही, शांत राहतं. किती तुम्ही बोल किंवा वस्तू सामर्थ्य वेगळे. आणि हे झाल्यानंतर पुन्हा ज्ञान, ज्ञानामध्ये वृत्तीचा आणि अधिष्ठानाचा नाम चैतन्याचा संबंध आहे. हे ज्ञानाशिवाय होत नाही असं त्याचं होत नाही. पण या ज्ञानाला महाभारतात खूप विषय सांगितलं गेलं, पण थोडक्यात सांगायचं कर्म उपासना हे ज्ञानाचं रक्षक आहे. तर हे म्हणतात तसं नाही. ते म्हणतात पाण्यावरचं झाड कसं राहील. गोष्ट खरी आहे, पाण्यावरचं झाड राहत नाही, पण फळाला मात्र पाण्याची गरज नाही. फळ हे स्वतंत्र आहे, पाण्याशिवाय होत नाही. पण फळापर्यंत व्यवस्था फळ प्राप्त झालं पुन्हा पाणी लागते का. तसं एकदा सोल प्राप्त झाली की कर्म उपासना लागत नाही. अरे ज्ञान राहत नाही. हो, जर स्वरूप स्थिती प्राप्त झाली तर तिथं अहम ब्रह्मास्मी वृत्ती सुद्धा राहत नाही. आता हे ऐकून जा, तुम्ही काय करता तुमची तुम्हाला माहिती आहे. आणि अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी साक्षी आहे, मी द्रष्टा आहे, मी असंग आहे, मी निर्विकार आहे, मी जन्म मरण रहित आहे, मी स्त्री पुरुष शाना वेडा पंडित मूर्ख मी नाही, मी एक सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे. हे प्रत्यक्ष झालं, याला अप्रोक्ष ज्ञान म्हणावं. आणि हे अप्रोक्ष ज्ञानाकरता संरक्षण राहण्याकरता कर्म उपासनाची गरज असा पूर्वपक्ष म्हणला. पण हे म्हणतात त्याची गरज नाही. हा सांगा आमच्या गुरूंच्या भाषात. गुरूंच्या भाषेत सांगा. बाईसाहेब 80 वर्षाचा, माल 105 वर्षाचे. तोंडात दात नाही, डोळ्यात दिसत नाही. मर्यादा वागण्याची मर्यादा कुठं 30-40 वर्षापर्यंत, 50 वर्षापर्यंत. पुढं नाही झालं. मग ते चुकले का. तसं ज्ञान हे दुसऱ्या दृष्टात सांगतं. गुरुजींनी सांगितलं आम्हाला. ब्यामधला अंकुर काढून घेतल्यावर, बी भाजल्यावर कोणाच्या वरच निर्माण होईल का. तसं अज्ञानाचा दोष गेल्यावर जन्म मरण नाही. जोपर्यंत अज्ञान कळत नाही, जोपर्यंत स्वतःची ओळख होत नाही, तोपर्यंत देव लोकांना लढतो ते जन्म मरून शकत नाही. जा देवाला बोलून भागत नाही वेळ्या. पुढं विषय आला बरं का. मागचा विषय संपला, पुढचा विषय आता समजुतीवर बोलायला लागू. याच्यावर मला माऊलींची नेहमी आठवणीची गुरुजींनी सांगावा झालं. ज्यावेळेस निवृत्तनाथांनी म्हणलं रे ज्ञाना
हे भगवद्गीता त्याच्या लिहिला म्हणजे काय केलं, आजच्या पिठावर रेगा मारला असता. भगवंताचं बोलण्याचा विस्तार केला, तो काय केलं तुझं सांग ना. चरित्र सांगतो गुरुजींनी सांगतो बरं का, सांगता येत नाही पण सांगावं लागतं. ठीक आहे. गुरु राग स्नान करून ईश्वर अमृत अनुभवलेला कर्पराचं नेवत होते. स्नान करून ईश्वर अमृत अनुभवलेला 5,000 काही वय असेल कमी जास्त लक्षात नाही आकडा. आणि त्या अमृत अनुभवामध्ये त्यांनी अनुभव स्वतःचा अनुभव दाखवला आपल्या करता. ते अनुभवच असतो. विचार ना तुझा काय अनुभव आहे इथं मत बघता. माऊली बोलल्याचं तुम्ही विचारलं म्हणून मला सांगतो, मला माहित होतं मला काय पण सांगतो. आमची करेल गुट्याची झालीच ना दृष्टामध्ये करते भीतीच नाही. माझ्या स्वरूपाचं वर्णन करायला शब्दच नाही. हे माझा अनुभव. आणि माझं वस्तुसिद्ध करायला ज्ञानच नाही. ज्ञान आणि दृष्टांत आणि युक्ती हे तिन्ही नाहीत माझ्याकडे. ही माझं स्वरूप आहे. काय थोरांचं आपण ऐकावं लागतं. आपलं कसं आपण पाहण्याकरता थोड्याला कशाची गरज नाही, पण त्यांनी आपल्या करता दाखवलेलं आहे. इथपर्यंत ऐकवलं. निवृत्तनाथ मला खरं आहे पण खात्री काय की तू बोललास पण खात्री काय. त्यावेळेस माऊलीनेच उत्तर द्यावं आणि गुरुजींनी सांगितलं आम्ही तुम्हाला सांगावं. त्यावेळेस माऊली म्हणते, ज्यावेळेस निवृत्तनाथांनी विचारलं की तू बोललास याची खात्री काय, याची परीक्षा जर बोलली तुझं चुकलं तर काय. त्यावेळेस माऊली महिनेत म्हण हो का शिवे का चिरे बोललो ते. ज्या विषयाला जर कोणी कमी जास्त म्हणतो मग शंकर असेल तर विष्णू असेल त्यांना डोकं नीट ठेवा. निश्चय बाण असतो परमार्थाचा. आपलं कुठे एखादं गुरु हरवलं तर बोंबलत बसतात. आणि ते शंकर विष्णू म्हणे जा, त्यांना म्हणे तुमचं डोकं आहे का नीट. मग निवृत्तनाथांना आशीर्वाद दिला. वा छान आहे म्हणजे तुझं खरं. तेव्हा हे जमत असतं. हो का शिवे का चिरी बोललो मी. जरी शंकर आणि विष्णू असणार हे जगाचे मालक आहेत ना. नाही म्हणे हे तर काही उपयोग होणार नाही त्यांचा. त्यांना सरळ सांगेल मी तुम्ही विचार करा माझ्या बोलण्यावर. ही अनुभवाची शक्ती असते. चला आता विषयाच्या संबंधाने असं आहे की कर्म उपासना ज्ञानाचं रक्षण. ज्ञान या शब्दाचा मी साक्षी, मी चेतन, मी ब्रह्मरूप, मी ज्ञानरूप आणि सुखरूप आहे असे ज्याचे समज त्याला ज्ञान म्हणायचं आहे. ज्ञान म्हणजे वेगळं नाही. अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने शंकराचार्य ज्ञानराज तुकोबार नाथ महाराजांच्या विचारांनी त्यांनी जे विचार लिहिले की त्याने ज्ञान कशाला म्हणले तर ज्ञान या शब्दाचा अर्थ स्वतःची ओळख. ती ओळख कशी ऐकून का. आता सांगून गेलो पण कळण्याकरता सांगतो. स्वावय वस्तूच्या ठिकाणी क्रिया असते, निरावय वस्तूच्या ठिकाणी क्रिया आहे का. स्वावय वस्तू असणार बैलगाडी, तिला चाक आहे, पाटल्या, जीव आहे, तितकं गाडी चालते. स्वावय वस्तू आहे. आकाशाच्या ठिकाणी क्रिया आहे का. आणि या आकाशाच्या पलीकडे तुझं सूक्ष्म स्वरूप तो व्यापक आहे. हे तुझं स्वरूप हे मायाचं कार्य अगदी अंगावर तेवढं एवढं तुझं मोठं स्वरूप आहे. तो जर मूळ स्वरूपाकडून जर पाहिला सच्चिदानंद तुझं मूळ स्वरूप आहे असं जर तुला कळलं तर या पदार्थाच्या तिन्ही कालामध्ये ज्याच्या देशाने कालाने बाद होत नाही ते स्वरूप आहे. आणि ज्ञान हे सगळ्याला जाणतो म्हणून ते ज्ञान स्वरूप आहे. ते ज्ञानाला बुद्धीचा संबंध नाही. त्या ज्ञान समजा उदाहरण गुरुजीने सांगितलं आम्हाला कळलं. सूर्याच्या प्रकाशाला
पाहण्याकरता काय लागल? सूर्याच्या प्रकाशाला पाहायला काय लागल? बर सूर्याचा प्रकाश कशाने पाहता? कशाने पाहता? है ना? डोळ्याने पाहता का? मग कशाने पाहता? सांगा ते कोण सांगा, सांगा तिकडं नाही. सूर्याचा प्रकाश सूर्यच पाहता, हे ना सूर्य. तसंच तुझ्या ज्ञानात तूच ओळखतो, हा सिद्धांत आहे. हो, व्यवहारिक दृष्ट्या परमार्थ दृष्टीने चंद्र सूर्य व्यवहारिक आहे. विष्णू चंद्र गणपती शंकर विष्णू व्यवहारिक दृष्टीने हे व्यवहारिक आहे परमार्थ दृष्टीने. फक्त एवढे सत्वगुणाचे, फक्त सत्वगुणाचे. ते कसं? गरुड पक्षामध्ये सत्वगुण आहे का नाही? भगवंताचं भान सत्वगुण. नंदी सत्वगुण भगवंता, पण नंदी त्याला कडवं खावं लागेल. महादेवाचा जर नंदी असतो त्याला काय खावं लागेल? कळतं काही? साधूंचे विचार अलौकिक आहेत. माझे गुरु म्हणायचे व्यवहारिक बुद्धीचा परमार्थ नाही आणि व्यवहारकाचा परमार्थ नाही. आपण जन्म मरण रहित कसे आहेत, आपण स्त्री पुरुष कसे नाहीत, आपण शहाणा मूर्ख कसे नाहीत, पंडित अज्ञान आपण कसे नाही शिकवण्याकरताय. हे सगळं अलीकडचं आहे. कथा कीर्तन नाही. एकच सांगा, गुरुजी नावाला सांगायचं. साखरेची गोडी कशाने कळली कडे? डोळ्यांनी, हाताने, नाकाने. कशाने कळली? साखराची गोडी कशाने कळली? जीवीचा संबंध झाल्याशिवाय तसं वृत्तीचा स्वरूप संबंध झाल्याशिवाय शक्ती राहत नसते. स्वरूपाची शक्ती जर मिळवायची असेल तर जर स्वरूपाची शक्तीचं वैभव जर चोळा कर, जीवित आणि त्या पदार्थ संबंध झाला त्याचा रस कळत नाही. दुसऱ्या इंद्रियाचा तिचा उपयोग नाही. तसं अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती होण्याकरता तत्वमसी महावाक्याचा विचार करावा लागेल, सोहमचा विचार करावा लागेल आणि मग ती वृत्ती स्वरूपाची एक रूप होते. आणि मग मात्र काय होतं? ज्ञानदेवा पाठ हरे हा भरला गंधात ही स्थिती होती. आणि ह्या स्थिती करता कर्म उपासनेची गरज नाही. वृत्तीच्या संबंध करता, कारण उपासना एक मनाचं कर्मच आहे. उपासना म्हणजे देवाचं ध्यान करणं, जसा देव असेल असे त्याची भावना करणं आणि त्याची भावना करून त्याची आपले सोबत झाले ते तुझी भावना त्या रूपाने तुला समोर येते, त्या रूपाने हो. हो, तू कोणत्या देवाचं ध्यान कर, तुझे ध्यानाची परिसीमा पूर्ण झाले सत्य ते ज्ञानाचे तो देव त्या रूपाने प्रगट होतो. काय चरण मी सांगतो ते नाम घेता कंठी पुढे उभा जगदेते. जर सद्भावनेने शुद्ध चित्ताने जर भगवंताचं नाव घेतलं तर भगवंत पुढे उभा राहतो. तरी पण मोक्षाचा याचा काही संबंध नाही, विशेषता आहे. देव प्रगट करील पण तू देव आहे कळायचं आहे. आणि हे कळण्याकरता नामदेवरायचं उदाहरण. देव बोलत होते, देवाला जीव घालीत होते आणि देवाला ह्याला यांच्याशिवाय कर्मच नव्हतं आणि त्यांना त्यांच्याशिवाय कर्मच नव्हतं. पण नाही म्हणजे नाव चुका काय रे संत सांगितलं तेच खरं, देवच म्हणतो. लावलं तुमच्या स्वप्नात येईना देव, तशा दोघी गोष्टी लावल्याच्या येतं स्वप्न. तुमचं स्वप्न काय तुमचं ओळख मी नाही सांगितलं काय सांगायचं. नाही घाटावं लागत ती एक शितेकडे भात, त्याला भात पिवळावं लागत नाही, भांड एक शिता मग कळते. तुमची चूक नाही,
स्वतःच्या उद्धाराची स्वतःच्या याची इच्छा नाही जास्त. एवढा हाणून मारून मुसलमान नाही माणसं नका बाबा बोले चलो लग्न लावायचं ना. अशीच बोंब आहे काय खरं. ही लई शाणींची लई कोणी शाण नाही. विषयाची तिळांजळ जेवणी तो शाणा, प्रवृत्ती निकट होणी तो शाणा, माते सुंदर हृदय भक्तीचं तो शाणा. बाकीचे आम्हाला माहीत नाही. तसं नाही तर बरं असं नसल्यापेक्षा बरं. हो काय करावं आता. तो महाराज नाही मला तुमच्याशिवाय गरज नाही अशी बोंबुड आहे काय मागते. असं ज्ञान जे आहे त्या ज्ञानाला कर्मोपासनेची गरज नाही. वृत्तीचा संबंध बुद्धीचे वैभव, बुद्धीचं खरं वैभव, खरं सामर्थ्य, खरं ऐश्वर, स्वरूपात ज्ञान दिवरम रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ ही बुद्धीचं वैभव. नाही काय नाही. आता गुरूंचे लय आठवण येतात पण ते तुम्हाला एखाद्या वेळेस चुकीत समजून मी मागत होतो. कारण ती विद्यार्थी अवस्था तर ते बोलता येत आहे. कारण त्यांचा विषय वेगळा असतो, सिद्धांत वेगळा असतो. किती महाराजाबरोबर समाजाला मोक्ष मिळेल. महाराजाबरोबर किती लोक असल्यावर मोक्ष मिळेल. भगवंत कळेल किती लोक असल्यावर. वसुंधरानाथ शिष्य किती होते. 9,000 असला ना. आणि कानिकनाथ शिष्य किती होते आणि किती उपयोगाला आले. त्यापैकी कोण असतं तिथं. पोट कुठले झालं काय करायचं. तुमचा अभ्यास तुम्हाला फलित आहे. आम्ही सांगू उत्तर आहे. आमचे गुरुजींनी सांगा आम्ही सेवक आहे तुमचा सगळ्यांचा. मला जसापर्यंत सांगते तसं सांगतो. त्याच्यावर तुमचा विचार तुम्ही पाहा. ह्याच आग्रह नाही. म्हणून कर्म उपासना हे ज्ञानाचं रक्षण नाही झालं. सोबणे नाही. चला काय ते जरा इकडे तिकडे फिरावं लागतं बरं का. नाही न फिरून काय करा. आता हिचं पंक्ती जर सांगतात तर तो आता समजी लागेल तुम्हाला. हो ना समज लागेल वेळच नाही. जरा 2 घास खाल्लं की समज. चला तसंच आहे रे. आता काय करावं. मला नाही गिऱ्हाईक तुम्हाला नाही दुसरं दुकानदार. काय उगाच येड्याचा बा करायचा. काय ते आम्हाला जर गुरुजी सांगितलं तर आम्हाला वाटलं आकाशात पाक करून पळून जावा बुडून जावा तर काय करावं. पण झोप येत नसतं. लगेच त्या गुरूंचा निरोप त्या क्षणी निघायचं असं आहे. पण असं शास्त्रांपुढं सांगितलं नाही. गुरुदास संसारिका संसारिक लोकांना गुरुचं सेवा करता येत नसते. आपण घेऊन ठेवलं नवे गुरुदास संसारिका. काय ते आभास सहित अथवा चेतन सहित जो अंतकरण की मैं असंग ब्रह्म हूँ यह वृत्ति तो वेदांत का फलरूप ज्ञान है. काय मी काय सांगितलं याला वृत्ती व्यक्ती म्हणायचं. 6 वर्षी का नुसती वर्षी. 6 वर्षी घेतलं तर विद्यार्थी स्वामी. नुसती वृत्ती घेतलं तर वाचस्पती. अवच्छेदकाने आभास घातला नाही ना. आणि विद्यार्थी स्वामी आभास घातला. मग आभास स्ववृत्ती म्हणा किंवा नुसती वृत्ती म्हणा. वृत्तीचा स्वरूप संबंध झाल्यानंतर ती वृत्ती मी ब्रह्म आहे म्हणते. आता कसं इकडे या. आता तुम्ही इतके लोक आहेत. इतके लोक तुम्ही गाढ झोपलात. गाढ झोपल्यावर आम्ही जे नाव घेतलं ते तुटत का नाही. किती देहाचा आधात नाही वृत्तीचा. इतके तुम्ही एका वेळेने झोपलात. देहोत झोपलात पण मी ज्याचं नाव घेतलं तेच होतं. म्हणजे देहबुद्धी किती दृढ झालेली आहे. आणि देहबुद्धी जितकी दृढ तितकंच आत्मबुद्धी दृढ व्हावी लागते. मग ती सुख.
देहाची ब्रह्मात्मा बुद्धी दृढ व्हावी स्वप्नाईमध्ये. जसे देह बुद्धी दृढ आहे का नाही. तुमच्या नावाचं कौतुक केलं आणि तुमचं जरा विरोधात बोलले की मग आणि तुम्ही ज्याला राग येतो ज्याला मोह होतो ते सूक्ष्म ध्येय. पण ते सूक्ष्म ध्येय तर तुम्हाला वाटतं का मी स्थूल ध्येय वाटतो. सूक्ष्म ध्येय जरी वाटला तरी स्थूलाचा तुमचा काही संबंध नाही. हो, स्थूलाचा तुमचा संबंध नाही. डोकं दुखायचं नाही, पोट दुखायचं नाही. पण पोट दुखतंय, डोकं दुखतंय, मनाचा स्थूलाचा दृढ संबंध आहे. आणि मन जर याच्याहून बाजूला काढलं तर ह्या देहाचे विकार त्या मनाला सुद्धा कळत नाही राजा. हो, याच्या पुढे तुमचं स्वरूप आहे. पण मन जर इकडे आलं स्थूलाच्या बाजूला जर विचार ठेवलं तर वर्तमान काळामध्ये तुम्हाला सुख दुःख पोटदुखी डोकंदुखी काहीच नाही. आणि नामरूप वर्ण असं जाती होत नाही. त्याला विराटाचा संबंध सुटतो. त्याला चंद्र सूर्य तुमचं प्रकाशन प्रकाश एवढं महत्व आहे. ब्रह्मज्ञान कळायला सोपं आहे पण झेपायला बघावं लागतं. चंद्र सूर्य तुमच्या प्रकाशाने प्रकाशित आहेत. त्रिभुवन तुमच्या ज्ञानाने व्यवहार करत आहे. त्रिभुवन त्यातली दैवता त्यातले विषय त्यातले इंद्रिय हे सगळं तुमच्या ज्ञानाने व्यवहार करतात. मग त्यात तुमचं जे असेल ते हा सिद्धांत आहे. झाला याला कशाला लागतं कर्मोपासना. फक्त करण्याकरता बुद्धी पवित्र लागते. झालं मग पवित्र शब्दाचं असतं शास्त्राने लक्षण सांगितले ते लक्षण राहिले पाहिजे. शास्त्राने जसे लक्षण सांगितले तसे पाहिजे. माणसाचे लक्षण जनावरांचे लक्षण सारखेच ना. माणसाचे आणि जनावरांचे लक्षण सारखेच ना. तसं भगवतचे ह्याचे लक्षण सारखेच का. आणि त्याच्यापेक्षा अधिष्ठान निर्गुण निराकार तुझं स्वरूप त्याचं कसं स्वरूप आहे का नाही. व्यतिरेकाने कसं अन्वयाने कसं. व्यतिरेक नामरूप नाही. कोल जाते धर्म नाही व्यतिरेक नाही. सर्प रज्जे का रज्जे सर्प आहे. रज्जे सर्प आहे का सर्प रज्जे आहे. कोण आहे कोणीच नाही का. कोणीच नाही म्हणलं नाश्त्यात जा गेलाच ना तुम्ही. काय बुद्धम शरणम गच्छामि शाचक गेलात ना. काय गच्छामि घ्या सोडून तो विषय आमचा नाही. पण माणूस काय कुंकल भावत आहे त्याला. मग सर्प जे करायचे सर्प आहे. आत्मा दे कधी आत्मा आहे. तुम्ही नाहीच म्हणतो म्हणजे आम्ही काय ओळखायचं. आत्मा नाही ना. आत्मा आहे हा देह नाही. बस झालं. देह जर नाही म्हणलं तर त्याचं वर्ण आश्रम जात गोत सुख दुःख रक्त मांस विटा हे सगळंच होतं नाही. हो इतकं तुझं स्वरूप बाजूला नुसतं सूक्ष्म स्थूल देह. पुन्हा हो हो महत्वाचं विषय गुरुने सांगितलं जन्म मरण नाही. जन्म स्थूल आलाय आणि मरण स्थूल आलाय. आणि तो स्थूल देह नाही कारण सूक्ष्म देह जातो येतो. जन्म आणि मरण स्थूल आलाय. मग ह्याला किती मला जे केलं हे कळलं. जन्म स्थूल आलाय हे कळण्याकरता किती पायावर उभा राहावं लागेल किती वर्ष. म्हणजे कर्माचा ह्याचं काही गरज नाही. त्याला फक्त बुद्धी लागते. त्याला थोडी बुद्धी लागते. त्याला बुद्धी सात्विक लागते. त्याला की ज्या बुद्धीला ते साधूंचे विचार करतात ती बुद्धी. बाकीच्या बुद्धीचा आपण नाही विचार करतात. बुद्धीचे 4 प्रकार आहेत. स्थूल बुद्धी सूक्ष्म बुद्धी आत्मबुद्धी आणि ब्रह्मबुद्धी. नाही जीव बुद्धी आणि ब्रह्मबुद्धी. स्थूल बुद्धी म्हणजे विलास आहेत. सूक्ष्म बुद्धी म्हणजे प्रपंच रजगुंतवणुकीचा विचार. आणि त्याच्या पुढे आत्मबुद्धी म्हणजे सात्विक विचार. आणि त्याच्या पुढे ब्रह्मबुद्धी म्हणजे बुद्धीचे विभव. त्याकडे
मग बुद्धी तेव्हा लोकच्याच आहे. नाही. आपलं बघावं लागतं काय खरं नाही. माणसाचा जे दिलाय देवाने त्याचं नीट करा करावं. माणसाने जीवनमुक्त व्हावं. गुरूंच्या भाषात सूर्यमावळाच्या आधी मग कमवलं जावं. गुरूंच्या भाषात आयुष्य असावं काम नसावं. अंत्यकरण असावं वासना नसावी. अंत्यकरण वासना नाही, जीवनमुक्त आहे. वासना निवडली कुणाची बरोबर असं गोडी. मग ह्याला कर्माची गरज आहे का? मला ही सांगायला लागलोय मी. उपासण्याची गरज आहे त्याला. याला वेदांत कळावा लागतो. आणि वेदांत म्हणजे अमृत अनुभव, चांगलं पासष्टी, ब्रह्मलहरी असंही कळावं लागतं. आता विचारसागर प्रभाकर हे ग्रंथ वाचता कळेल, पण त्यातलं वर्ग नाही कळायचं. चला काका, कर्म उपासना से बिना नाश होवेगा अथवा चेतन स्वरूप ज्ञान का नाश होवेगा? चला. जो ऐसे कहे स्वरूप ज्ञान तो नित्य है, हो. याते ताका तो नाश और रक्षा बने नहीं. अरे स्वरूप ज्ञान नित्यच वेड्या. सूर्याच्या प्रकाशाला सांभाळायला काय करतोय? सूर्याच्या प्रकाश मावळेल का? सूर्याच्या प्रकाशाचा विकार होईल का? नाही. तसंच तुझं ज्ञान स्वरूप आहे. तीन अवस्थेला जाणतो, मनाला जाणतो, इंद्रियाला जाणतो. हे ज्ञान स्वरूप तुझं जे आहे ते विकार रहित आहे. त्याला सांभाळण्याची काय गरज आहे? आमचे गुरुजी सांगायचे, पोलिसाची भीती कोणाला आहे का नाही? पोलिसाची भीती जे चोर नाही त्याला. आता ह्याच्यात वरवरही गुरुजीने सांगावं, जे शब्दाचा विषय नाही, नीट घ्या, जे शब्दाचा विषय नाही तिथे विकार कुठला? आणि त्याला कर्म उपासण्याची काय गरज आहे? कर्म उपासण्याची गरज चोर आहे बा. मन हे चोर आहे. मन चोर आहे. त्या मनाला तुम्ही करतो ते कोणाला कळत नाही, पण तुझ्यावर आहे जाणणार आहे त्याच्याजवळ. किती पळापळी कर, जाणणार देव तुझ्या बरोबरच आहे. जीवाला काही काळांतर कळत असतं असं त्याचा अर्थ आहे. म्हणून काय वाचलं? स्वरूप ज्ञान तो नित्य है. म्हणून स्वरूप ज्ञान नित्य आहे. सांगा, आपण थोडा विचार करू. जागृतीमध्ये तुम्हाला कळते का नाही? स्वप्नामध्ये तुम्ही ओळखतात का नाही? झोपेमध्ये तुम्ही ओळखतात का नाही? तिन्ही अवस्थेमध्ये ज्ञान असलेले तिन्ही अवस्थेला जाणता ना तुम्ही. फक्त एवढंच. आता जी जागृतीमध्ये जी विशेष ज्ञान ती वृत्ती आहे सात्विक, पण ती ज्ञान स्वरूप ज्ञान जे आहे, जसं सूर्याच्या प्रकाशाने आपण सगळी जगाची राठी चालवतो. तेव्हा कळण्याकरता हे लाईट आहे. या लाईटला आपण वाचतो, आम्ही सांगतो का नाही? लाईट काही करते का? तसं ते तो ज्ञान स्वरूप, आत्मस्वरूप ज्ञान स्वरूप असल्यामुळे त्या तीन अवस्थेला ओळखतो. पण तो ज्ञान स्वरूप सिद्ध आहे आणि त्याला जन्म नाही, मरण नाही, सुख दुःख नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, पापी नाही, चांडाळ नाही, कोणी नाही. असे तुझं स्वरूप एकमेव द्वितीय ब्रह्म, ते सुख स्वरूप आहे त्याला. काय गुरुजी सांगत होते, गेलो विसरून. गुरुजी सांगत होते तो. चला. परंतु वेदांत का फल जो ब्रह्म विद्या रूप ज्ञान है, ताकि कर्म उपासना से उत्पत्ति होवे है, और कर्म उपासना के त्याग से उत्पन्न हुई विद्या भी नष्ट हो जावेगी. याते ताकि रक्षा के निमित्त कर्म उपासना करे, सो बने नहीं. कर्म उपासनेने ज्ञान होते आणि कर्म उपासना नाही केलं तर ते ज्ञान नष्ट होतं, हे म्हणणे तुझं बरोबर नाही. काय नाही, एकच उपाय सांगा गुरूंच्या विचारात. सांगू गुरूंच्या विचारात. कोणता अलंकार घातला पतीवर सिद्ध होईल?
पतिव्रता कोणत्या अलंकाराने सिद्ध होती? बरं कोण्या जातीची? हे बोल बरोबर ना माझं. मग कोण्या जातीची, कोणत्या अलंकाराची? मग नाहीच ना ते. तसं हे आहे. शब्दाचा विषय नाही, कळती विषय नाही. शब्दाचा विषय नाही. त्याला ह्यात वेक्षेतात गोड आहे रे. कोणत्या इंद्रियाचा विषय? जड जड पदार्थ कोणत्या इंद्रियाचा विषय नाही तर स्वरूप कसं रे? काही मुत्कल नाही. एक माणूस 10 लाख रुपये पगार मिळवतो, त्याला 5,000ची किंमत आहे का ना? 10 लाख माणसाचा महिन्याचा मालक, त्याला 5,000 रुपये हरवले का मिळाले काय? तसं कर्मोपासनाच्या कक्षात आहे महाराज 5,000च्या. सांग ऍक्सिडेंट सांगा. 10 लाख म्हणजे 10 इंद्रियाचा मालक म्हणजे 10 लाख. 10 लाख शब्द कसा मिळाला? 10 इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत ते 10 लाख आहेत. आता तुम्ही कोणाच चालू? तुम्ही आपण ठरवा, मला माहित नाही. कळतं काही? काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोस्वामी. गोस्वामी म्हणजे मालक. गो अधिक स्वामी म्हणजे गोस्वामी आहे ना? असंच आहे ना? मग इंद्रियाचे धनी आहे ना? मग इंद्रियाच्या मागे तुम्ही जाता का? तुमच्या मागे इंद्रिय येतात. फौजदारच्या पाठी पुढे पोलीस असतात का? चोराच्याही पाठी पुढे पोलीस असतात. चोराच्या मागे पुढे पोलीस असतात, फौजदाराच्या मागे पुढे पोलीस असतात. मग दोन्ही सारखेच ना? त्याला मागे पुढे असतात, पण एवढंच त्या चोराच्या 2 हातात असतात. जे फौजदार पण मोकळा चालतो, त्याच्या हातात काही नसतं. तसंच आहे. तसा संत त्यांच्या हातात आहे आणि जीवाच्या हाताशी आहे बोलत. तेव्हा दुसरं वाचन यांचा ज्याचा ताबा ते जीव आणि यांच्यावर ज्या ताबा तो महात्मा. न करी म्हणा आहे का नाही ताबा? करिया सांगितलेलं काम मला कर मी सांगतो ते, तेव्हा हे जमत असतं. चला, म्हणून कर्म उपासण्याची गरज नाही. वेदांत सिद्धांताच्या दृष्टीनं मनाचा आणि स्वरूपाचा संबंध, तेव्हा वृत्तीचा स्वरूपाचा संबंध, वृत्तीचा स्वरूपाच्या संबंधाला शब्दाच्या शक्तीवृत्तीनं किंवा लक्षणावृत्तीनं कळत असतात. शब्दामध्ये शक्तीवृत्ती काय, लक्षणावृत्ती काय, शब्दाची शक्तीवृत्ती काय कळते ना? शब्दाच्या शक्तीवृत्ती याचा अर्थ असा, शब्दाचा अर्थाशी जो संबंध त्या संबंधाचं ज्ञान ह्याला शक्तीवृत्ती होणार. शब्दाचा अर्थाशी जो संबंध त्या संबंधाला ते संबंध ज्याला कळतो त्याला शक्तीवृत्ती कळली. आणि शक्य संबंधीचा जो अर्थ परंपरेने ज्या वस्तू ज्ञान ते लक्ष अर्थ आहे. मग आता इथं तुम्ही जे आहात का साक्षी आहात? साक्षी. शक्य अर्थ का लक्षण अर्थ? अधिकार परत. जर कनिष्ठ अधिकारी असेल तर लक्ष अर्थ करी, उत्कृष्ट अधिकारी असेल तर शब्दाच्या शक्तीवृत्ती करून जात आहे. कापराच्या अंत्यकरणाचा अधिकारी त्याला शक्तीवृत्ती लक्षणावृत्ती करण्याची काय गरज आहे? ज्या करत उपासक आहेत, ज्यांची सामग्री कमी आहे त्यांनी लक्षणावृत्ती करायची. तत्संबंधी अंत्यकरण तू या शब्दाचा अर्थ शक्य अर्थ अंत्यकरण आहे. तत्संबंधी साक्षी चेतन अंत्यकरण उपचेतन साक्षी चैतन्य ते मी आहे हे लक्षार्थ झाला. लक्षार्थ लक्ष आलं ना? अंत्यकरणाच्या संबंधी साक्षी ते मी आहे. मग ह्याच्यात अधिकारी असेल त्याला कळेल ताबडतोब, नसेल तर ते अनाधिकारी काही कमी जास्त असतं मी विचाराने कळेल. बोलून ह्याला कर्मोपासनेची माळ उडायची. तुम्ही वाटतात ना आमचा नका विचार कर, तुम्हाला कळते तेवढी काय तोपर्यंत झालं करतात ना. आमचा विचार करायचा नाही. आम्ही तुम्हाला सांगतो पटतं ठीक आहे, आमचा आचार पाहूच नका.
हो. एक मावशी म्हणजे बाबा इथं ज्ञान सांग जप का करतो बाबा पण मग तुला ह्याच्यावर काही गरज नाही बघ तुझं. हो ना. अरे हो ना. त्या ठिकाणी मगच एक मावशी म्हणली त्या मावशी एक हेच असते वंदनी धर्म काही गाठा धर्म त्याचे भाव ते ज्ञान आहे की मग भावाला हुशार आहे पुन्हा जप करत भाव जपही करतात. म्हणलं माझे गुरु जप करत होते मग मी तर काय करू. चला काय ते एक बार उत्पन्न हुई जो अंतकरण की ब्रह्माकार वृत्ति तासे अज्ञान और भ्रांति का नाशरूप फल तिसी समय सिद्ध होवे है. अरे याच्यावरती सिद्धांत सांगतो गुरुजींनी उदाहरण सांगावं. लग्न झालं समजूत बदलते का हो तो नाही कळते तो तुझा विषय नाही ज्यांच्या घरचा विचारा. लग्न झाल्यावर त्या बाबाची समजूत बदलते का बाईची समजूत बदलते. आणि साधा व्यवहार जर लक्षात बदलत नाही तर साधूंच्या कृपा दृष्टीनं बोध झाल्याचे बदलन कसा बदलते का. गुरूंच्या भाषा सांगू जरा थोडे गुरूंच्या भाषा सांगा. श्वासेन बाईला किती विधवा श्वासेन नाही म्हणलं ती काय म्हणजे समजूतीवर विषय आहे. उदाहरण गुरूंचे सोपे आहेत कळण्याकरता आहेत. एखादी श्वासीन मातोश्री आहे त्याला 100 विधवा सांगितले तू श्वासीन नाही सगळ्याला मूर्ख म्हणून का नाही. हा निश्चय व्यवहारातला हा जर निश्चय आहे तर परमार्थातला हो. ब्रह्म विष्णू ज्याची छळावा यायची अरे ब्रह्मदेव विष्णू महादेव जरी छळायला नाही बुद्धी त्याची बदलत. हे निश्चय असतो. या निश्चयाला बदलायला काही नसतं. कर्मोपासून काय गरज त्याला. हे साधं उदाहरण आहे ना. निश्चय बदल किती बाळ एकीकडे केल्यावर असंच आहे. म्हणून तर त्या सदाचार लई गंमत लिहिली. मी चित्तवलं नाही सांगितलं म्हणलं एक शास्त्र होऊ द्या. वेदांत शास्त्राची उपमा दिली. सिंह हे वेदांत शास्त्र आहे. हत्ती हे शास्त्र वेगळं खालचं नंबर 2 मधलं. सिंहाच्या आरोळ्या केली तर हत्तीला पाय ठेवते न उचलल्याला खाली. मग बाकीचे कोले हे बाकीचे कोले बर का हो. कोलीच्या आरोळीला वेदच भीम तसं किती लोक जर तुम्हाला फसवलं तर तुम्ही फसले नाही तर वेदांत कळला नाही. आम्ही तुम्हाला देव दाखवतो वेळेत देव दाखवायचं असं का कळायचं असतं रे. आम्ही तुम्हाला लगेच देव दाखवतो समजा हे लपोट माणूस आहे. देव दाखवायचा नाही देव कळायचा आहे. हो चला आता तर काय विलं पाणी दाखवणारे बाबा बोलले तर त्याला उदू हो. काय येड्याचा बाजार पेड्याचा पाऊस. अज्ञान और भ्रांति के नाश से अनंतर फेरी वृत्ति की रक्षा का उपयोग नहीं. आता एकदा अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान झाल्यावर भ्रांती म्हणजे बुद्धी आहे का नाही ह्या भ्रांतीचा नाश होतो. मी ब्रह्म असं कळेन. आणि एकदा ज्ञान झाल्यावर पुन्हा काही बदलत नाही. जसं याला उदाहरण शास्त्रामध्ये दिलंय सुंद पूर्ण सुंद न्याय. तेव्हा अगोदर खाली येऊ आपण. सूर्योदय झाल्यानंतर किती तास रात्र नाहीची होती. सूर्य उदय झाल्यानंतर किती तास रात्र नाहीची होती. बरं हातात कोळसा रस घेतो किती तासाने पोळतो. वेळ नाही ह्याला. हातात उदबत्ती अशी ठेवली किती वेळाने पोळते ती. तसं आता हे जसं उदाहरण तसं एक सुंदर न्याय जेव्हा तेच हे तुम्हाला सांगितलं. जसं सूर्य उदय झाल्यानंतर रात्र त्याच क्षणात नाहीची होती तसं मी ब्रह्म आहे
वेदांतशास्त्राच्या विचारानं जर कळलं तर मी ब्रह्म या कळण्याबरोबरच अज्ञान त्यात कार्याची निवृत्ती होती. म्हणजे मी कोण आहे हे जे कळत नव्हतं हे अज्ञान आणि त्या अज्ञानाचं देहाधिक जगत कार्य ह्याची समजूत बदलते. आता मी देहाला मी म्हणत होतो, आता मी साक्षी द्रष्टा आहे. झाला मी देह नाही, मी जन्ममरण नाही, मी स्त्री पुरुष नाही, मी विद्वान पंडित नाही, मी मूर्ख नाही. हे सगळं अंत्यकरण अधिक देहाचे धर्म. मी कोण? मी तो वासुदेव तत्व होता. तुकोबाराजांनी वासुदेव म्हणले का पंडित म्हणले? काय म्हणते तुकोबाराज? कळते काय? अरे याच्या पुढे तुकोबाराचं एक वाक्य आहे. चला. और अंतकरण की वृत्ति की कर्म उपासना से रक्षा बने भी नाही. आणि आमच्याकडून वृत्ती एक स्वरूपाकार झाल्यावर पुन्हा एक चूक झाल्यावर त्याच्यात कोणता विकार राहील? चूक झाल्यावर त्यात कोणता विकार राहील? कळलं ना? चूक झाल्यावर कोणता आंबटपणा, ओशटपणा, नापिळपणा, पाणी आणि दूध सारखं असं असं नाही. टोपामध्ये जसं काही विकार नाही तसं तुझं स्वरूप एकदा कळलं त्याचा विकार नाही. आणि विकार नाही म्हणून अखंड सुख स्वरूप आहे. अखंड सुख आहे की त्या सुखाला खंड नाही, त्या सुखाला विकार नाही, त्या सुखाला पदार्थ नाही, त्या सुखाला काळ नाही. त्याला नित्यानंदापुढे तो आनंद तो कोण? नित्यानंद येतो. त्या आनंदाला काही वेळ नाही. मग ती कुठे असू दे. सोनं कुठं पडले तरी कसाला कमी होत आहे ना? सोनं कुठे जरी पडले कसाला कमी होत आहे ना? लोखंड कुठे पडले कसा कमी होत नाही का? गंज वाटतो सोन्याला. उकांडा टाकला तरी, माती टाकलं तरी, आणि सोन्याची पेटी ठेवलं तरी ते जसं कसाला कमी होत नाही तसं एकदा बिनचूक समजूत झाल्यावर त्यात काही बदल होत नाही. पण हे सोन्याला मारणार एक जात आहे बरं का, कती. कतल्याचं सोन आहे का नाही? आम्हाला कसं म्हणजे घरी कती नक्की सोन्याला खात आहे, तसं माया नक्की ब्रह्माला खाती. अरे हे बघ काय सांगतो का? अहो मी आणलं होतं पण घरी पसंत पडलं ना म्हणून मी पुन्हा गेलो त्याच्याकडे पुन्हा आणलंय. कुणाचं काय तुमचं नाही हो. सगळा मायाचा बाजार खेचलं खवायचं जेवण काय त्यात आहे. पुन्हा मी ब्रह्म कसं ब्रह्म आणलं तुझं काय? अरे भक्तायचे जण जे घेऊन जा गेले अशा पाठीवर विषय त्यांचा झाला नाही नावडे जन्म माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही याचं साखळी पडू नये अशी स्थिती यायची. चला काहे ते जब कर्म उपासना का अनुष्ठान करेगा तब कर्म उपासना की सामग्री का ही वृत्ति रूप ज्ञान होवेगा. ब्रह्म का ज्ञान बने नहीं. ते ब्रह्मज्ञानच आहे. ब्रह्मच्या ज्ञानामध्ये हे काहीच नाही. सूर्याच्या प्रकाशावर चंद्र आहे का चांद आहेत? दोन्ही हा दोन्ही नाही. तसं मी ब्रह्म असं कळलं काय म्हणजे योग या नियम नाही. कोण म्हणतंय? हाय कमावलीचे म्हणण्यावर विश्वास. चला. और वृत्ति हुए ते प्रथम वृत्ति रहे नहीं. याते कर्म उपासना ज्ञान की उत्पत्ति के तो परंपरा से हेतु है और उत्पन्न हुई वृत्ति के विरोधी है. परंपरेचा उपयोग पायरी पायरी जाते पण एकदा वस्तू देवाच्या पायावर डोकं ठेवलं बाकीच्या पायऱ्या पायरी जातात देवाकडे. त्या देवाच्या पायावर डोकं ठेवलं पुन्हा पहिली पायरीचा विचार. तसं क्रमाक्रमाने अभ्यास करत गेलो एकदा वस्तू कळलं पुन्हा बाकीचे साधन राहत नाही आणि त्याची गरजही नाही. एक उदाहरण सांगतो. म्हातारपण आले तरुणपणाची गरज आहे ना. म्हातारपण आलं तरुणपणाची गरज, तरुणपण आलं बालपणाची गरज. मग साध्या व्यवहारात जर ह्याची गरज नाही वेड्या तर वस्तू कळल्यावर काय आता का नाही.
अवघड आहे. काय किती सांगून काय उपयोग होतो. चला आपापल्या मुलाला विचारावं झालं. याते कर्म उपासनाचे ज्ञान की रक्षा होवे नाही. म्हणून कर्म उपासनेने ज्ञान सांभाळले जात नाही. पुंडली पंक्तीबद्ध तुम्हाला सांगितलं बरं का मी. पंक्तीचा विस्तार केला. तुम्ही एकटा असलं पंक्तीबद्ध विषय घेतला असता. कारण विद्येचा असं पंक्तीबद्ध विषय घ्यावा लागतो आणि समज आले जर थोडसा विस्तार करावा लागतो. असं हाच तुम्हाला उद्या पवळायचं मग एवढा विचार करायला लक्षात राहील काहीतरी. काय एकाच हेच भाग्य आमचं. बरे न सगळं म्हणून मला फोड सुद्धा कोणी लाईत नाही त्याच्यामुळे बरं आहे बाई.